प्रकाशन होणार आहे। या ठिकाणी साई सच्चरित्र पारायण सोहळा चालू आहे। ज्यावेळी या सोहळ्याला 10 वर्ष झाली होती त्यावेळेला या ठिकाणी श्री साई सच्चरित्र पारायण दशक पूर्ती विशेषांक असा काढण्यात आलेला होता आणि त्याचे संपादक होते अरोलकर यांना आमंत्रण दिलं होतं, पण मग ते म्हणाले आपल्याला वेळ मिळत नाही, त्यामुळे आपली विशेष येणार म्हणून सिद्धीला आम्ही आमंत्रण दिलं होतं, पण आज तिला ठरवलं की मी आजारी आहे, येऊ शकत नाही। त्यामुळे प्रमुख अतिथी आज नाहीये, पण अन्य अतिथी आपल्यामध्ये आहेत, शरणभाऊ आहेत, त्यामुळे अशा कार्यक्रमाला चांगल्या प्रकारची शोभा आलेली आहे। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिं नमोस्तुते। दीपदेवताभ्यो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं योगसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री गुरुदेव सद्गुरु साईनाथ महाराज की जय। धन्यवाद। पौर्णिमा के कल्याण की आपल्या शुभहस्ते या पुस्तकाचं अभिषेक करावं, विमोचन करावं। त्या ठिकाणी दत्त मंदिर मध्ये त्यावेळी लहान लहान कार्यक्रम व्हायचे, दर 4 दिवसांनी म्हणा 8 दिवसांनी कार्यक्रम व्हायचे। आणि ज्यावेळी मी या ठिकाणी प्रथम मला व्यासपीठ मिळालं आणि ते व्यासपीठ मिळवून देण्याचं काम बाजी बाकर यांनी केलं आणि या दत्त मंदिर मध्ये आल्यानंतर मला बोलण्याची संधी या बागवासियांनी मला दिली आणि त्यामुळे आज मी धीरपणाने बोलू शकतो। खरं म्हणजे आम्हाला बोलण्याची त्यावेळी सवय नव्हती, परंतु दत्त मंदिर परिसरात जे जे कार्यक्रम व्हायचे त्या कार्यक्रमात आम्ही बसायचो आणि या सर्वांनी मला सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। सर्व आपण उपस्थित आहात आणि हा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा झाल्यानंतर शिवानंद दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जी गीतं आहेत ती गीतं सादर करण्यात येणार आहे। त्याही कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थिती लावावी। हा माझा पहिला साईबाबाच्या जीवनावर काही गीतं लिहिण्याचा प्रयत्न झालेला आहे। याही पुढे मी प्रयत्न करणार आहे। अजून माझी 2-3 पुस्तकं प्रकाशित करण्याचा हेतू आहे। जर एखादा योगायोग आला तर चतुर्थीनंतर दुर्गा उत्सव येणार आहे, त्या दुर्गा उत्सवातही मी एखादं माझं पुस्तक प्रकाशित करण्याचा प्रयत्न करेन। जर देवीची इच्छा असेल तर तेही सहजपणे या ठिकाणी होऊ शकतं असं मला वाटतं। मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम माझ्या जे आहे ते दिवे पाण्याने प्रज्वलित केलेले आहे। मग हे पाणी आपल्याला काय देते? तो एक नितळ प्रवास आहे, तो एक निर्मळ प्रवास आहे। पाण्याला कोणी स्वच्छ केलेलं आहे, पाण्याला कोणी धुतलेलं आहे, तर पाण्याचा स्वभाव असा आहे की ज्या तऱ्हेच्या आकारामध्ये पाणी जाईल त्या तऱ्हेचा आकार पाणी घेतं। मग तो एक साक्षात्कार असेल की ज्या साक्षात्काराची पणत्या सुद्धा प्रज्वलित झालेल्या आहेत। आपण त्याच्यामधून काय घ्यायचं हे आपण ठरवायचंय, कारण साईचं चरित्र एवढं विशाल आहे की त्याच्यामध्ये किती ज्ञान आपण असतील, त्याच्यामध्ये किती अध्यात्माला प्रेरित होणारे असे क्षण आपल्याला जगण्याला दिलेले आहेत। तर इथं या पुस्तकामध्ये तो एक भाव आपल्याला दिसतो। एकूण 60 पेक्षाही जास्त अशा कविता, म्हणजे ज्याला त्यांनी नावच दिलेलं आहे गीत गंगा, म्हणजे गंगेचा प्रवाह आपण नेहमीच पवित्र मानलेला आहे आणि तो अखंडपणे प्रवाहित असतो। आणि शेवटी गंगा असू दे किंवा एखादी नदी असू दे, सगळ्या तऱ्हेचं पाप स्वच्छ करून आपण सतत प्रवाहित राहणारे असतो। तो नितळपणा ती कायमस्वरूपी टिकवत असतो आणि तोच नितळ प्रवाह जो आहे तो त्यांच्या सहवासात येणाऱ्यांनाही देण्याचा प्रयत्न करत असतो। तर या भक्तिमय अशा म्हणजे पुस्तकामध्ये जर आपण बघितलं तर एकंदरीत जे आपण 55 अशी म्हणजे 60 एकंदरीत गीतं आहेत। त्या 60ही गीतांचा म्हणजे त्या 60ही गीतामधील शब्दामध्ये साईबाबा आहेत आणि साईबाबांचं एकंदरीत जगणं आहे। म्हणून मी म्हटले सुरुवातीला की
हा जरी पद्यमय प्रवास असला तरी ते साईबाबांचं चरित्र आहे, पद्यमय असं चरित्र आहे की साईबाबा कसे होते आणि कशा तऱ्हेने त्यांना माणसांना जगण्याची दीक्षा दिलेली आहे. आणि तो विचार म्हणजे त्यांना स्वतःला आलेले जे अनुभव आहेत ते अनुभव या ठिकाणी केलेले आहे. आणि सगळं जे आपण जर वाचतो, हे पुस्तक वाचायला घेतो तर आपल्यालाही कळते की अरे हे मला माहिती आहे साईबाबाविषयी, परंतु त्यांनी ते गीतामधून बांधून घेतलेलं आहे. आणि जेव्हा गीतामधून त्याचा प्रवास होईल तेव्हा ते आपल्या ओठावरती येतील. कारण आपण भजनं करतो, कीर्तनं करतो किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आरत्या करतो, मग त्याच्यामध्ये जेव्हा ही गाणी समाविष्ट होतील तेव्हा आपल्या लक्षामध्ये येईल की त्यांचा हा जो प्रवास आहे तो कसा आहे. जसं म्हटलं तसं भाषा जी आहे अतिशय साधी आणि सोपी रसाळ अशी भाषा, म्हणजे त्यांचा स्वभाव जसा आहे म्हणजे मोकळा ढाकळा असा स्वभाव किंवा एक नितळपणा त्यांच्या स्वभावामध्ये तोच या ठिकाणी आहे. आणि प्रत्येकाला वेगवेगळी अशी नावं दिलेली आहेत. त्यांनी आता एक भक्तिगीत जे लिहिलेलं आहे त्याला नाव दिलं की बागवाड्याचा दत्त एकोप्याची वाट. आता असं काहीतरी वेगळं असं दिल्यानंतर आपल्याला की जसं मगाशी म्हटलंय जरा की आपण जन्माला सगळेच येतो, एके दिवशी निघूनही जातो, पण जर काही वेगळं काम केलं मग ते माणुसकीच्या दृष्टीने महत्वाचं असेल, आपल्या समाजाच्या दृष्टीने महत्वाचं असेल, आपल्या प्रदेशासाठीचं असेल किंवा आपलं जगणं सुद्धा प्रामाणिक ठेवलं तरी सुद्धा कोणी ना कोणी आपण गेल्यानंतर आपली आठवण काढणार असतं. आता हे काम जे आहे ते असंच आहे. मी म्हणणार नाही की ते जगप्रसिद्ध असेल, परंतु ते मला समाधान देणार आहे. आणि शेवटी अध्यात्म काय करतं तर अध्यात्म आपल्या मनाला समाधान देतं, जे आज आपण हरवून टाकलेलं आहे. आज आपण बाहेर शोधत राहतो, वस्तूमध्ये गुंतून गेलेलं आहे, माणसामध्ये दुरावा वाढलेला आहे, कौटुंबिक कलह आपल्याला दिसत आहे आणि एकंदरीत नाते संबंध सुद्धा दुरावलेले आहेत. आपल्याकडे सगळ्या वस्तू आहेत, सगळी धनदौलत आहेत, पैसा आहे, प्रसिद्धी आहे, परंतु आपलं समाधान जे आहे, आपल्या आतील आनंद जो आहे तो आनंद आपण कुठं हरवून ठेवलेला आहे. तर त्या स्वत्वाचा शोध घेण्याचा जो प्रवास आहे तो प्रवास या पुस्तकामधून आपल्याला प्राप्त होणार आहे असं मला वाटतं. कारण त्याच्याशी आपण जर समरस झालो तर त्यामधून कळलं की आपण त्याच्यामध्ये रत होतो, त्याच्यामध्ये एकरूप होतो, त्याच्यामध्ये समरस होतो. साई हे साई आहेत कारण ते त्याच्यामध्ये समरस झालेले होते. त्यांना माणसामध्ये राम दिसला, माणसामध्ये त्यांना देवत्व दिसलं. मग तो हिंदू आहे, तो मुस्लिम आहे, असं त्यांनी म्हटलं की सबका मालिक एक आहे. हे विधान त्याने केलेलं आहे आणि ते विधान आपल्या अंतःकरणामध्ये कोरून आपल्याला जगण्याची वाटचाल करायची आहे. आणि तशी जर जगण्याची वाटचाल केली तर त्याच्यामधील तो आनंद जो आहे, जो आनंद आज आपण हरवून टाकलेला आहे, त्या आनंदाची प्राप्ती होऊ शकेल असा हा विचार आहे.